जनप्रतिनिधी म्हणून आम्ही वारंवार विधानसभेत आणि लोकसभेत लोकांचे मुद्दे मांडले, लोकांचे प्रश्न मांडले, पण ही डबल इंजन सरकार एकदम फेल्युअर सरकार आहे. शेतकऱ्यांची आय डबल होईल यांनी सांगितलं, परंतु धान खरेदी केंद्रावर 25-26 खरीपाचे अजून 40 लाख क्विंटल धान यांनी घेतले नाही. वरून रब्बीचे मक्याची आणि धानाची लिमिट फारच कमी दिली आहे. वरून वीज आहे ते फक्त 8 तासाच्याही खाली आम्हाला देते. लोड शेडिंगचे प्रमाण इथं वाढलेलं आहे. बोनस अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेले नाही. तर 40 वर्षापासून प्रकल्प अजून गोसेचा पूर्ण झालेला नाही. त्यांच्या पुनर्वसनाचा काम असो, मागे 34 गावापैकी 2 गावं अजून पुनर्वसित झाले नाहीत. नागरी सुविधा त्यांना मिळालेल्या नाहीत. भेल जसे प्रकल्प, रोजगारासाठी रोहण्यासाठी जमीन, मकरदोकड्याची जमीन या सरकारनं अधिग्रहण केलेलं आहे, परंतु आतापर्यंत एकही तिथं कारखाना निर्मिती झाला नाही. ओबीसीचा कॉलमच नाही. आणि हे सरकार म्हणताय की ओबीसीची जनगणना आम्ही करतोय, जातीनिहाय जनगणना आम्ही करतो. अरे कॉलमच तुम्ही दिला नाही तर काय तुम्ही नाही करणार आहे? तुम्हाला आकडाच माहित नाही की किती ओबीसी आहेत. महागाई दिवसेंदिवस वाढत आहेत, इलेक्ट्रिसिटीचे बिल वाढत आहेत, महागाई जिकडे तिकडे आहे. बाजूच्या स्टेटमध्ये पेट्रोल स्वस्त आहे आणि आपल्याकडे पेट्रोल महाग आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये महागाई या महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये वाढत आहे. असे विविध प्रश्नांनी आमचा शेतकरी हवालदिल झाला आहे. म्हणून आमच्या शेतकऱ्याकडे आम्हाकडे कोणी पर्याय राहिलेला नाही. म्हणून आम्ही येणाऱ्या 15 तारखेला जल समाधी आंदोलन इथं करणार आहोत. नाना भाऊच्या नेतृत्वात हा आंदोलन आम्ही करत आहोत. दोन्ही जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे तसेच सर्व शेतकरी प्रकल्पग्रस्त लोक इथं सगळे येणार आहेत. या डबल इंजन सरकारने, भाजप सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर येणाऱ्या 16 तारखेला मुख्यमंत्र्याची सभा आम्ही सगळे आंदोलनकारी शेतकरी आम्ही उधळून लावू. याची नोंद सरकारने आणि प्रशासनाने घ्यावी.